गणपती बाप्पा मोरया। जलवा आहे हमारा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ आपला माझा बाप्पा सिरीज चालू केलेली आहे, पण त्याचा 6वा पार्ट झालेला आहे। तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा मिळून जातील। चला तर आपण व्हिडिओ एडिटिंगला इथे सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओ लाईक करा। आपण सुरुवात करूया। आता तुम्हाला काय करायचं तर बिटमार्कवरती यायचे आहे। बिटमार्क आणि शेकेबेटची आपण वेबसाईटवर टेलिग्रामवर आपली लिंक आहे, त्याच्यावरून तुम्ही मटेरियल सगळं डाउनलोड करू शकता। आपण आता काय करायचं बा, माझा डेमो मोड चालू आहे, इथं डेमो मोड बंद करून घेतो आणि तुम्हाला एक ही शॅडोची तुम्हाला एक PNG आपण टाकतो का नाही रोज, तिथं PNG आपण बंद केलेले आहे। ती PNG कशी बनवायची तुम्हाला सांगतो। सिम्पली काय करायचं तुम्हाला इथं बा, आता काय करायचं तुम्हाला इथं आपण कोणाचा देव आपला ओव्हरली दिला आहे बघा, तो ओव्हरली ह्या व्हिडिओ बघा, गणपती बाप्पा मोरया, तो ॲड करून घ्यायचा आणि हा अशा प्रकारे हा इथे 2.7च्या बीटवर येऊन आता आपण इमेजला ॲड करायला सुरुवात करायची आहे। तुम्हाला इमेज कसं ॲड करायचं ते सांगतो थोडक्यात, तुम्ही समजून जाल म्हणजे। तर तुम्ही आपले बाकीचे व्हिडिओ माझा बाप्पा सिरीजचे बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ती जी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही बघू शकता। चांगले व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते हा सुद्धा चांगलाच व्हिडिओ आहे पण माझा बाप्पा सिरीजचा। आपण ह्या 15 पार्टनं तर शक्यतो आपण 21 पार्ट करू शकतो ह्याचे, आणि ती आपण 1 सप्टेंबर पासून आपण 8वी माग 1-2 महिने झाले असतील ती सिरीज बंद होऊन आपण त्याचं व्हिडिओ आपण 8वीचे तुम्ही आता इंस्टाग्रामला बघा ट्रेंडिंगला आपण आपलं चॅनल आहे का नाही, अकाउंट आहे का नाही, अकाउंट त्या इंस्टाग्राम अकाउंटवर जायचे तुम्ही आणि तिथं आपलं PS क्रिएशन 4636 टाकायचे, PS क्रिएशन 4636 टाकायचे तर आपण, आणि PS क्रिएशन 192 टाकायचे। दोन्ही आयडीला तुम्ही 4 आयडी आहेत आपल्या, त्याला तुम्ही फॉलो करून घ्यायचे। तर सर्व इमेज आपण ॲड करून तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा। आता सर्व काही इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे इथं बघा, तर 2.7च्या बीटवर येऊन मीडियममध्ये जाऊन शेपमध्ये जाऊन तर शेप घ्यायचा एक आणि त्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत आणायचे असा, तर 3.2वर येऊन फिल कॉम्पिटिशन करायचे, म्हणजे हा इमेज मोठा होईल। तुम्हाला काय करायचे, कलर अँड फिल्ममध्ये जाऊन तर ग्रेडियंटवर जाऊन तर काळी बाजू खाली घ्यायची आहे आणि पांढरी बाजू वर घ्यायची आहे आणि जरासा खाली ठेवायचे। इथं बघा मी ठेवतो तसा ठेवा तुम्ही, आणि अशा प्रकारे असं सेट करून घ्यायचे बरोबर। आणि पांढरा कलर आहे का नाही तो, तर पांढऱ्या कलर दाबायचे, असं दाबायचे आणि हा दुसऱ्या ह्याच्यावर जायचे आणि ही खाली घ्यायचे, म्हणजे तुम्हाला ही ट्रिक व्यवस्थितरित्या समजून जाईल।
इथं जर समजली नसेल तुम्हाला ही ट्रिक तर आपण एक शॉर्ट टाकतो. शॉर्ट उद्या टाकतो आपण टाकणार आहे. त्याच्यावर आपण हे कसं टाकायचं ते सांगतोय तुम्हाला. आपण आता काय करायचं तुम्हाला इथं बघा. तर आपण ओढ तुझ्या आगमनाची हा PNG आहे आपला इथं. ओढ फक्त तुझ्या आगमनाची शेवटपर्यंत घ्यायचे आणि खाली आणायचे इथं. खाली आणून काय करायचे तर बरोबर रित्या सेट करून घेतलं तुम्हाला काय करायचं तर बा. तर प्लसच्या आयकॉनवर मीडियामध्ये जाऊन तर आपण लवकरच नावाचा एक PNG दिलेला आहे. आपण लवकरच नावाचा इथं PNG दिला आहे का नाही. तो ॲड करून घ्यायचा आहे आणि आपला यो खालच्या व्हिडिओ बरोबरच असा घ्यायचा आहे. इथपर्यंतच ठेवायची ती साईज. आणि हा व्हिडिओ आपण इथं डोळ्याचा आयकॉन हाईड करून टाकायचे. आता तुम्हाला काय करायचं शेक इफेक्ट मध्ये यायचे. शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचे. तर फर्स्ट नंबर वाला शेक इफेक्ट आहे का ना ते कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला वर यायचे आहे न्यू प्रोजेक्ट वर जायचे. इथं बा फर्स्ट फोटो आहे का नाही त्याला हा शेक इफेक्ट द्यायचा आहे. सॉरी पेस्ट करायचं आपल्याला. पेस्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्याला पण हाच पेस्ट करायचे आहे. तर बारीक बीट येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला इथं बारीक बीट आलाय 12 सेकंदापाशी बारीक बीट आहे. त्याला दुसरा शेक इफेक्ट द्यायचे. आपल्याला काय करायचं इथं बा शेक इफेक्ट पेस्ट क्रिएशन त्याच्यात जायचे. इथं बा बारकी दिलेली आपण लेअर दुसऱ्या नंबरचा कॉपी करायचे. चुकून हाईड झाली आपल्याकडं. एक कॉपी केल्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचे. ते आपल्या प्रोजेक्ट मध्ये येऊन काय करायचे तुम्हाला. कुठे गेला आपले बिटमार्क. आपले बिटमार्क काय नाही तर इथं हा इफेक्ट पेस्ट करायचे आणि हा इफेक्ट डबल कॉपी करायचं तुम्हाला. इथं बघा आपण तर 3 आपण फोटो दिलेला आहे बारके ह्याच्यात त्याला पेस्ट करायचे आणि हा इफेक्ट हाईड करायचे काढूनच टाकायचे तो आणि ह्याला पेस्ट करायचे. अशा प्रकारे 3 लेयर्सनी तुम्हाला 4 लेयर्सनी शेवटला पण हाच द्यायचे. आता तुम्हाला काय करायचे तर आपला शेवटचा शेक इफेक्ट असेल तो बाबा त्याच्यावर येऊन तुम्हाला हा शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट मध्ये यायचे. तुमच्या हातात किती हजाराचा फोन आहे तो कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्याला काय करायचे तर बा 13 सेकंदावर यायचे. आपली ती सॅच्युरेशन अँड व्हायब्रेशनची जी लेअर आहे त्याच्या पुढच्या फोटोला आपण त्याच्या पुढच्या फोटोपासून आपण हा इफेक्ट पेस्ट करायचे. तर बा इथं पण पेस्ट करायचे. मला काय करायचे बाबा तर अजून 2 इमेज आहेत ते तुम्हाला पेस्ट करून न्यायचे. तर आपला हा व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. तर आता फक्त आपल्याला काय करायचे तर बघा परत शेक इफेक्ट मध्ये येऊन आपल्याला
CC इफेक्टची लेअर आहे का नाही, तर 4 लेअर येत्या त्या घ्यायच्या येत्या. कॉपी 4 लेयर्स करायचे. न्यू प्रोजेक्टवर आपल्या बिटमार्क मध्ये यायचे, तिथं पेस्ट करायचे. 4 लेयर सिलेक्ट करून शेवटपर्यंत आणायचे. आणि तुम्हाला काय करायचं तेव्हा द सिंपल स्टार लेड हा आपण दिले का नाही. इथं बघा, इथं केक नाही ती खेचत आणायची शेवटपर्यंत. शेवटपर्यंत घ्यायची आहे. आपली शेवटची बिटमार्क आहे ना तिथपर्यंत घ्यायची आहे आपण ही. तर आपण ही आपण इथं ॲड करत तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ लाईक करा. लाईक केलं नसेल तर आपल्याला सिम्पली आता काय करायचं तर बघा, आपण हे व्हिडिओ हाईड केला का नाही, तो व्हिडिओ आताही ऑन करायचे आणि आपला व्हिडिओ आता इथे कंप्लीट रेडी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा. धन्यवाद.